राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज शताब्दी उत्सव सुरू होतोय। संघाचा विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजन सोहळा सुरू झालाय। शताब्दी वर्षामध्ये संघ शक्तीचं विराट प्रदर्शन हे घडणार आहे। तर सरसंघ चालक मोहन भागवतांच्या आजच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले आहेत। तर मुख्यमंत्री फडणवीस, गडकरींसह देश विदेशातील पाहुणे सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। याच सोहळ्यासंदर्भातली तीन दृश्य आपण पाहतोय। सरसंघ चालकांकडून संघाचे संस्थापक हेडगेवार यांना अभिवादन करण्यात आलं। सरसंघ चालकांकडून शस्त्रपूजन करण्यात आलं। शस्त्रपूजनाला संघामध्ये विशेष असं महत्त्व आहे, आगळं वेगळं असं महत्त्व आहे। तर संघ स्वयंसेवकांचं पथसंचलन सुद्धा पार पडतंय। अशी ही तीन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। दृश्य आपण पाहतोय शताब्दी वर्षामध्ये संघ शक्तीचं विराट दर्शन घडवलं जाते। आजपासून शताब्दी उत्सवाला सुरुवात होते, पथसंचलन करण्यात येते। तसंच सरसंघ चालक मोहन भागवत यांच्याकडून शस्त्रपूजन करण्यात आलं। त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। खरं तर संघामध्ये, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये शस्त्रपूजनाला अतिशय महत्त्व आहे, आगळं असं महत्त्व आहे। सरसंघ चालकांनी हेडगेवारांना अभिवादन केलं, त्याचेही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। संघ स्वयंसेवकांकडून पथसंचलन करण्यात येत आहे, त्याची दृश्य एकीकडे आणि दुसरीकडे सरसंघ चालकांकडून हेडगेवारांना अभिवादन करण्यात आलं, त्याची दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातून। संघ स्वयंसेवकांकडून सुरू असलेलं पथसंचलन आणि हे पथसंचलन उपस्थित मान्यवर पाहत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित आहेत। सरसंघ चालक मोहन भागवत या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ही सारी मंडळी या कार्यक्रमाला नागपुरात उपस्थित आहेत। तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला RSSला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 1925 साली RSSची सुरुवात झाली। आज 2025चं साल आणि आजच्या विजयादशमीच्या सोहळ्यापासून संघ शताब्दी उत्सव साजरा केला जाणार आहे। आज या उत्सवाला सुरुवात झाली आहे। दृश्य आपण पाहतोय नागपुरातून सरसंघ चालकांकडून हेडगेवारांना अभिवादन करण्यात आलं, त्यावेळचे दृश्य।